एक महत्त्वाची बातमी आहे। जैन समाज चिडलाय, कबूतरखान्यात उतरले। मुंबई कबूतरखाना हटवण्यावरून आता राडा सुरू झालाय। जैनांनी कबूतरखान्यावरील आवरण उचकटलं, तर कबूतरखाना हटवण्यावरून आता जैन आक्रमक झालेले आहे। मुंबईतील हे कबूतरखाना प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते आणि त्यानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येते। तर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी करण्यात आली होती। दरम्यान दादरच्या कबूतरखान्यावर देखील कारवाई करण्यात आली होती आणि त्यावरून जैन आता चिडलेले आहे, कबूतरखान्यात उतरलेले आहे। मुंबईत कबूतरखाना हटवण्यावरून आता राडा होतोय। तर कबूतरखान्याचा हा प्रश्न आहे। दादरमधील कबूतरखाना बंद करण्यात आला, या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आणि त्याच विरोधात जैन चिडलेले आहे। कबूतरखान्यात आता जैन उतरलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, कबूतरखान्यावरचा हा वाद आहे, आता जैन समाज चिडलेला आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, आपण बघू शकतो जैन समाजाचे सर्व लोक जे आहेत ते आता कबूतरखाना या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि खरं तर त्यांची मागणी आहे की हा कबूतरखाना जो मध्यरात्री तुम्ही बंद केलेला आहे मुंबई महानगरपालिकेने, तो पुन्हा एकदा सुरू करावा। खरं तर कालच मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील, सकारात्मक बैठक देखील झाली होती, पण तरी देखील मात्र मागील 3 ते 4 दिवसांपासून हा कबूतरखाना जो आहे तो बंद आहे। अनेक कबूतर जे आहेत ते मरताना जे आहेत ते दिसून येत आहेत आणि सोबतच या कबूतर जे आहेत कबूतरखान्यामध्ये यायला जी ताडपत्री लावण्यात आली होती, जायची ताडपत्री लावण्यात आली होती, त्यामुळे कुठेतरी ते त्या एरियापर्यंत पोहोचू शकत नव्हते, म्हणून गाड्यांखाली जे रहदारी होत होती त्या रहदारीमध्ये गाड्यांच्या खाली देखील ते सातत्याने येताना दिसून येत होते। मागील 4 ते 5 दिवसांमध्ये अनेक कबूतर जे आहेत ते यामध्ये नेलेले दिसून आले होते। त्यानंतर मात्र आज हे संपूर्ण जैन समाजाचे सर्व लोक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबई पोलीस, दादर पोलीस या घटनास्थळी सध्या पोहोचलेले आहेत आणि खरं पाहायला गेलं तर त्यांनी ताडपत्री पाडण्याचं आणि जे काही बांबू लावून जाळी टाकण्याचं काम महानगरपालिकेने केलं होतं ते काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सर्व महिला ज्या आहेत मागील अर्धा तासापासून या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। मोठ्या संख्येने पुरुष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळातच तिथे पोलिसांची अतिरिक्त तुकडी ही देखील तैनात होणार आहे। नियंत्रण, सर्व परिस्थिती जी आहे ते नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। खरं पाहायला गेलं तर फक्त कबुतरांना या ठिकाणी तुम्ही जे आहे जागा जी आहे आधीपासून इतक्या वर्षांपासून खाद्य टाकण्यासाठी किंवा पाणी टाकण्यासाठी ती तशीच्या तशीच उपलब्ध राहू द्या, एवढी छोटी मागणी जी आहे ही सध्या जैन समाजाच्या नागरिकांकडून होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर दंडात्मक कारवाई जी आहे ती सांगितण्यात आली होती आणि त्यांवर FIR जे आहेत ते देखील दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदवण्यात आले आहेत। पण तरी देखील जैन समाजाची लोक आहेत यांची अनेक वर्षांची ही प्रथा आहे, परंपरा आहे की ते रोज सकाळी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात, त्यानंतर खाद्यपदार्थ जे आहेत ते कबुतरांसाठी टाकत असतात। एक निरीक्षण जे आहे उच्च न्यायालयात झालं होतं, त्या कारणास्तव असं सांगितलं होतं की कुठेतरी मनुष्यांना जो आहे तो कबुतरांचा त्रास होत असतो आणि त्याच कुठेतरी सार्वजनिक ठिकाण असेल त्या ठिकाणावर कबुतराने हे हटवण्यात यावे। त्यानंतर मात्र दादर कबूतरखाना या ठिकाणी त्याचे पडसाद घ्यायचे दिसून आले होते। 2 दिवसांच्या प्रयत्नांनंतर जे आहे दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना यांना यश मिळालं होतं त्या ठिकाणी ताडपत्रीच्या सहाय्याने जाळी टाकण्यासाठी। त्यानंतर मात्र जे आहे सर्व जैन समाजाचे नागरिक असतील किंवा दादर मधले रहिवासी असतील हे चांगले आक्रमक झाले दिसून आले होते। काल बैठक जरी सकारात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली असली तरी देखील मात्र आज सकाळचं चित्र जे आहे ते काहीसं वेगळंच दिसून येत आहे। प्रणिता, आपण बघू शकतो टीव्ही स्क्रीनवर कशा पद्धतीने आक्रमक सर्व स्थानिक रहिवासी आहेत ते झालेले दिसून येत आहेत। ताडपत्री पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, बांबू जे लावण्यात आलेले आहेत महानगरपालिकेकडनं ते देखील काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं होताना दिसून येत आहे आपल्याला। प्रणिता, शुभम, मंत्री लोढांनी देखील मागणी केली होती की या संदर्भातला काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे, त्यामुळे कुठेतरी कबूतरखाना तिथून काढण्यावरून हटवण्यावरून मंत्र्यांचं देखील एक वेगळं मत पाहायला मिळतंय। महापालिकेनं काही भूमिका मांडलेली आहे, महापालिकेनं काही स्पष्टीकरण या संदर्भात दिलंय? खरं पाहायला गेलं प्रणिता, कालच ही बैठक जी आहे ती संपन्न झाली होती। यावर पुढील हालचाली ज्या आहेत त्या होणं अपेक्षित होतं, पण मात्र त्या आधीच आत्ताचं चित्र जे आहे ते काहीसं बदललेलं दिसत आहे। काल मंगळवार कॅबिनेट बैठकीच्या आधी जी आहे ही बैठक झाली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पर्यायी मार्ग जो आहे तो तर उपलब्ध करून देण्यात येईलच, पण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत स्थगिती जी आहे
देण्यात आलेली ती बाजूला करून घेण्याबद्दल जी आहे अशा पद्धतीने आश्वासित जे आहे मुख्यमंत्री यांनी केलं होतं. मात्र सध्याचं तिकडचं चित्र पाहायला गेलं तर परिस्थिती ही सध्या वेगळीच दिसून येत आहे. स्थानिक नागरिक हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत. महानगरपालिकेने काय कारवाई करणार किंवा काय याच्यावर उचित हे करणार हा आता पुढचा प्रश्न. पण सध्याची स्थिती दादर मधली ही आटोक्याच्या बाहेर जाताना दिसून येत आहे. अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो देखील त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचारी या देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आता सध्या तैनात होताना दिसून येतील. कारण की अर्थातच या ठिकाणी नागरिक जे आहेत मोठ्या संख्येने झालेले आहेत. सध्याचं चित्र समजा पाहायला गेलं तर पूर्णतः जो जाळी जी लावण्यात आली होती ती तोडण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं. महिला ज्या आहेत त्या थेट आतमध्ये घुसलेल्या होत्या आणि त्या सर्व बांबू रशीच्या साहाय्याने जे बांबू लावण्यात आले होते ते काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं होताना दिसून येत होता आपल्याला प्रणिता. खरं पाहायला गेलं तर लोक अजून देखील त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आता कोणी अधिकारी भेटायला येतात का किंवा यावर हा जो काही गदारोळ मागेल अर्ध्या ते पाऊण तासांपासून झालाय याच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आता प्रणिता. जी शुभम, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. मात्र सध्या ही दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. दादरमधील ही दृश्य आहे. कबूतर खाण्यात जैन उतरलेले आहे आणि जी ताडपत्री प्रशासनाकडून लावण्यात आली होती ती देखील उखडवण्यात आलेली आहे. काही बांबू या ठिकाणी लावण्यात आले होते आणि ते देखील उखडवण्यात आलेले आहे. जैन समाज एकूणच चिडल्याचं पाहायला मिळतंय. जैन या ठिकाणी उतरलेले आहे. कबूतर खाण्यात उतरून त्यांनी जे शेड बांधण्यात आलं होतं प्रशासनाकडून ते उखडवून टाकलेलं आहे आणि ठिय्या मांडून बसलेले आहे. जैनांनी कबूतर खाण्यावरील आवरण उचकटवून टाकलेलं आहे. तर महापालिका प्रशासनाकडून हे आवरण लावण्यात आलेलं होतं. मात्र या विरोधातच जैन आक्रमक झालेले आहे आणि जैन समाजातील काही महिला आहे या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि हा संपूर्ण ताडपत्री देखील उचकटवून लावल्याचं पाहायला मिळत आहे. तर दादरमधील कबूतरखान्याच्या कारवाईवरून जैन समाज चांगलाच चिडलेला आहे, आक्रमक झालेला आहे. दादर कबूतरखान्याचा विषय आता तापत चाललेला आहे. उच्च न्यायालयानं आदेश दिला होता आणि त्यानंतर मुंबई महापालिकेनं दादर कबूतरखान्यावर कारवाई केली. हा कबूतरखाना बंद केला. मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरांना खायला घालण्यास देखील मनाई केलेली होती. तर कबुतरांचा वावर परिसरात असल्यानं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही म्हणण्यात आलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कबुतरांना दाणे खाद्य देणाऱ्यांविरुद्ध लोकांविरुद्ध थेट FIR दाखल करण्याचे मुंबई महापालिकेनं निर्देश दिले होते. मात्र कबूतरखान्यावरील विरोधातील या कारवाईला जैन विरोध करताना दिसत आहेत. जैन समाज यावर नाराज आहे आणि आज जैन समाज थेट कबूतरखान्यात उतरलेला आहे. महापालिकेनं जे ताडपत्री टाकली होती ती देखील उचकटवून टाकण्यात आलेली आहे. स्थानिकांचा विरोध मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. रात्री महापालिका अधिकाऱ्यांना पाहून नागरिक रस्त्यावर उतरले होते. पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, अद्यापही आंदोलन सुरू आहे. महापालिकेकडून काही तशी काळजी घेण्यात येते का? या नागरिकांना समजूत घालण्यात येते का? अर्थातच प्रणिता, आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात दादरचे रहिवासी आणि जैन लोक जैन समुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो एकवटलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी लोकांनी जी आहे ती सध्या शांततेची भूमिका घेतलेली आहे. आंदोलन जरी त्या ठिकाणी असलं, ठिय्या जरी देत असले तरी मात्र ते त्या ठिकाणावरून जाताना दिसून येत नाही आहे. त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं जे मागणं आहे ते अजून देखील पूर्ण होत नाही आहे. कारण की पूर्णतः जी काही कारवाई करण्यात आली आहे, बांबू लावण्यात आलेले आहेत, ताडपत्रीच्या साह्याने संपूर्ण जो त्या ठिकाणी पेंडॉल म्हणता येईल जो आपल्याला उभा करण्यात आलेला आहे तो काढण्यात त्यांच्याकडनं येत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी नागरिक अजून त्याच ठिकाणी आहेत. महिला देखील बघू शकतो ज्या ठिकाणी कबूतरांसाठी आपण चारा पाणी टाकत असतो त्या ठिकाणी त्या बसलेल्या आहेत. खरं तर त्यांचं आत्ताच्या आत्ता हे सगळं काढून टाका अशा पद्धतीने मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं होताना दिसून येत आहे. खरं पाहायला गेलं तर याचं कुठेतरी पडसाद जे आहेत ते अशाच पद्धतीने उमटतील असे काहीसे दृश्य दिसून येत होते. कारण की रोजच्या रोज अनेक नागरिक जे आहेत त्या ठिकाणी येत होते, माफी मागण्याचं काम करत होते की बाबा हे मनुष्यांनी काय केलं. की अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतील ते देखील त्या ठिकाणी जात होते आणि सातत्याने जे आहे जनजागृती करताना दिसून येत होते. आणि त्याचाच हा कुठेतरी पडसाद जो आहे तो आता सकाळी दिसताना दिसून येत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहेत दादर कबूतरखाना या ठिकाणी नागरिक जमलेले आपल्याला दिसून येत आहेत. फलक आहेत त्यांच्या हातामध्ये, घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करत आहेत, महानगरपालिकेच्या विरोधात जे आहेत ते करताना दिसून येत आहेत. पण आपल्याला जी शुभम, आपण सध्या ही दृश्य पाहतोय दादर कबूतरखान्यात
जैन उतरलेले आहे, चिडलेले आहे हे जैन बांधव. सध्या पोलिसांकडून देखील त्यांना आवरण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, मात्र चांगलाच संताप त्यांच्यात दिसून येतोय. घोषणाबाजी करण्यात येते. महापालिकेच्या या कारवाई विरोधात ताडपत्री उचकटून टाकण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. कबूतरखाना हटवण्यावरून आता चांगलाच वाद पेटलेला आहे. राडा या ठिकाणी होतोय. दरम्यान शुभम, काही मंत्र्यांनी देखील यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आणि कबूतरखाना नव्या ठिकाणी नेण्यात येईल असं देखील म्हणण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर देखील ही भावना कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थातच ही भावना जी आहे ती या पद्धतीने आहे, कारण की ज्यावेळेस कारवाईसाठी त्यावेळेस तेथे सर्व महानगरपालिकेचे लोक आले होते, त्यावेळेस नागरिकांनी याची प्रतिक्रिया जी आहे ती आपल्या पुढे दिली होती की त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही ते समुद्र किनारी जाऊन फेकून येऊ. त्यामुळे आधीपासूनच कुठेतरी सुसंवाद जो आहे तो नागरिकांमध्ये, दादरच्या नागरिकांमध्ये आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये हा होताना नाही होत आहे अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते निरीक्षणामध्ये जे आहे ते येत होतं. आणि त्याचमुळे कुठेतरी आधीपासूनच अशा पद्धतीने आक्रमक पवित्रा जो आहे तो त्यांचा दिसून आला होता, जो आज आंदोलनाच्या मार्फत आणि थेट जी कारवाई केली आहे ती कारवाई तोडण्याच्या साठी जी आहे तो दिसून आलेला आहे. जर पाहायला गेलं तर नागरिकांची इतकी मोठी संख्या एका विषयासाठी समोर येणं हे एक मोठं चित्र जे आहे ते दिसून येत आहे. अर्थातच याच्यावर आता मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मग मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील हे याच्यावर काय सांगतात, जनसंपर्क विभागामधनं काय नेमकं उत्तर देण्यात येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यांची पत्रकार परिषद होते का, त्यांची भूमिका काय म्हणतात हे देखील पाहणं तेवढंच आता महत्त्वाचं असणार आहे. खरं बघायला गेलं तर अजून देखील नागरिक त्या ठिकाणी आहे. पोलिसांना कुठेतरी या प्रकरणातच न्यायालयात काही घडामोडी होणं अपेक्षित आहे का? अर्थातच जे काही आता घडलेलं आहे याची नोंद न्यायालयामध्ये तर नक्कीच जाणार. यावर न्यायालय आपलं काय मत नोंदवतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. याचिकाकर्ते असतील किंवा मग महानगरपालिका असेल यांच्यातर्फे जे आहे किंवा सरकारतर्फे जे आहे आता नेमकं काय त्या ठिकाणी नोंद होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता, याच्यावर सध्या तरी बोलणं काही उचित नाही. जी शुभम, पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येणार आहोत. मात्र सध्या आपण पाहतोय जैन समाज चिडलेला आहे, घोषणाबाजी करण्यात येते. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे, मात्र तरीही हा जमाव कोणाचं ऐकत असताना मात्र पाहायला मिळत नाहीये. ताडपत्री उचकटवून टाकण्यात आलेली आहे. प्रशासनानं केलेल्या कारवाई विरोधात जैन आक्रमक झालेले आहे. कबूतरखाना हटवण्यावरून आता राडा होताना पाहायला मिळतोय. तर काही पोलीस या आंदोलनकर्त्याशी संवाद देखील साधतायत. मात्र जैनांनी कबूतरखान्यावर लावलेली जी ताडपत्री होती, बांबू लावून जे एक आवरण महापालिका प्रशासनानं उभारलं होतं ते उखडून लावलेलं आहे आणि हा वाद आता चांगलाच तापताना पाहायला मिळतात. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे ह्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. मनीषा ताई, न्यायालयाचे आदेश असताना जैनांचं हे वागणं बरोबर आहे का? खरं तर न्यायालयाचा आदेश आहे आणि हा विषय सगळा न्यायप्रविष्ट आहे. पुढच्या 7 तारखेला सुनावणी आहे आणि न्यायालयाने सांगितलंय कोणीही प्राण्यांच्या विरोधात नाही, पक्ष्यांच्या विरोधात नाहीये. जैन समाजाने उत्तर द्यावं की जेव्हा पतंग महोत्सव मध्ये लाखो पक्षी मांजानी इंजर्ड होतात त्यावेळेला आपल्या भावना कुठे असतात आणि कोणी येतं रस्त्यात 10-10, 15-15 किलो रोजचं धान्य पडतंय. खरंच त्यांना कबूतराने आणि तुम्ही खाद्य आहे, केवळ धान्य नाही आहे, ते अनेक कीटक पण खातात आणि त्यांना पंख दिले आहेत. ते असे काही मरत नाही, त्यांना जाऊन म्हणजे ते उडून दुसरीकडे आपलं खाद्य शोधतात. तुम्ही दररोज 200, 300 किलो टाकणार असाल, ते कुठल्या कायद्यात बसतंय? फुटपाथा चालण्यासाठी की कबुतरांना दाणे टाकण्यासाठी आहे? आणि ज्याला पाहिजे तर त्यांनी त्याच्यात करावं, कुठेही करावं. किंवा तुम्ही तुमच्या घरी कबूतर पाळू शकता, पण हे प्राणी मात्रावर प्रेम सगळेच दाखवतात. आता सांगा, नागपंचमीला नागाला दूध पाजण्याची प्रथा होती, झाली ना बंद का? कारण ते त्याचं खाद्य नाहीये म्हणून. पण हा जो अतिरेकीपणा चाललाय, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या दबावाला झुकले आहेत आणि धर्मसंकटात मुख्यमंत्री सापडलेले आहेत आणि त्यामुळे हे धर्मसंकटात पुढे मुख्यमंत्री झुकले असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. जी मनीषा ताई, ह्याच हट्टापायी खरं तर हा कबूतरखाना नैसर्गिक अधिवासात नेऊन बांधण्याची देखील एक कुठेतरी सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न होतोय आणि एक असाही युक्तिवाद करण्यात येतोय की हे कबूतर काही मांस मच्छी खात नाही किंवा मांस खात नाही, त्यामुळे त्यांची ही विष्ठा एवढी धोकादायक असू शकत नाही. अहो, ते त्यांना माहिती आहे का? कोणीतरी अभ्यास करा. मी प्राणी क्षेत्रातली अभ्यासक आहे, मी PhD झुऑलॉजी मध्ये आहे.
ते गांडूळ खातात, ते कीटक खातात, बरेच काही गोष्टी खातात कबूतर. जी. हा त्यांचा गैरसमज आहे की कबूतर फक्त दाणे खातात. हं. त्यांनी कुठल्या तरी प्राणीशास्त्र लोकांशी बोलावं, हा त्यांचा, आणि आम्ही नोटाचं बटन दाबू वगैरे, हे सगळं म्हणजे धार्मिक ब्लॅकमेलिंग झालंय की काय एक प्रकारचं. तेच मग अशाच अत्यंत परिस्थितीत चुकीचं आहे. मनीषाताई खरं तर आता काय प्रशासनानं ही पाऊल उचललं पाहिजे, कारण हा एकूणच जनभावना किंवा एक जनसमुदाय नाराज होताना आणि तापताना पाहायला मिळतोय. कुठल्या गोष्टीसाठी तुमची जनभावना आहे, कुठल्या गोष्टीसाठी? अहो तुम्ही हा म्हणजे आता मला सांगा, कोरोना काळामध्ये नाका तोंडात पट्ट्या लावून आपण का फिरत होतो? कारण ते जंतू नाकातून तोंडातून जातात. बरोबर. आणि याच्याने अनेक लोक जे कबुतरांच्या त्रासामुळे, त्यांच्या विष्ठेमुळे, त्यांच्या फंगसमुळे, त्यांच्या पिसांमुळे ज्यांनी जीव गमावलाय, त्यांच्याबद्दल जैन समाजाला काही दुःख नाही का? जी मनीषाताई, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधला त्यासाठी. तर हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. शिवसेनेकडून याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. कबुतरांमुळे सर्वत्र अस्वच्छता पसरते आणि यामुळे श्वसनाचे त्रास देखील होतात. स्थानिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवर न्यायालयानं या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय दिला होता आणि त्यानुसारच महापालिकेनं कारवाई केली होती. मात्र आता याच कारवाईला जैन समाजाकडून विरोध होताना पाहायला मिळतोय. जैन बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येते. हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा असल्याची प्रतिक्रिया मात्र शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे. मुंबईच्या दादरमध्ये कबूतरखाना हटवण्यावरून आता हा राडा होतोय. तर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया या प्रकरणात उमटताना दिसतात. एकीकडे कबूतरखाना हटवण्यावरून स्वागत होतंय, पालिका प्रशासन कारवाई करते त्याबद्दलचं, आणि दुसरीकडे मात्र या कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज चिडलेला पाहायला मिळतोय. तर महापालिका प्रशासनाकडून जी कारवाई करण्यात आली होती, ताडपत्री टाकण्यात आली होती, ती उचकटवण्याचा प्रयत्न जैन बांधवांनी केलेला आहे, जैन समाजानं केलेला आहे. काही महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी थेट कबूतरखान्यात उतरून त्या ठिकाणी लावलेले बांबू काढून फेकलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई ह्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. सुषमाताई, काय वाटतं तुम्हाला? कबूतरखान्यावरून आता हा वाद निर्माण होतोय आणि जैन बांधव चिडलेले आहे. इतकी हिंमत कुठून येते असा हा प्रश्न. आपल्याकडे म्हणजे फार गमतीदार राजकारण झालंय. कशावरून काय पेटेल सांगता येत नाही. राज्यातले अत्यंत महत्वाचे विषय, शेतकरी, पूर परिस्थिती, दुबार पेरणी किंवा अगदी पीक वाहूनच गेले, कायदा सुरक्षा आहे, महिला सुरक्षा आहे, हे सगळे प्रश्न बाजूला पडून जर कबूतरखान्याचा प्रश्न चर्चेला येत असेल तर मोठं गमतीदार आहे. मात्र राज्यकर्त्यांनाही याचं भान आहे की नाही कळत नाही की कुठल्याही राज्यामध्ये, शहरामध्ये काही अशी ठिकाणं असतात की ज्यांचं एक वेगळं महत्व असतं किंवा त्या निमित्ताने त्या शहराची एक वेगळी ओळख सुद्धा असते. उलट ते कबूतरखाने सुद्धा अशीच एक वेगळी ओळख आहे. बरं, मग ताई, असं असलं तरी जो आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जातोय, जो न्यायालयातही नेण्यात आला आणि न्यायालयानेही त्या बाजूने मग निकाल दिला, त्यावर काय बोलाल? नाही, आरोग्याचा प्रश्न उपस्थित तर मी समजू शकते की ह्या उपद्रव पद्धतीने तुम्हाला त्रास होत आहे का, पण मग ज्या म्हणजे आता वर्षानुवर्ष तिथे कबूतरखाना आहे आणि त्या कबूतरखान्यामध्ये म्हणजे कुणाला जागा ती हवी आहे का, त्या जागेवर कुणाचा डोळा आहे का, अशा पद्धतीने कबूतरखाना हटवून अजून काही तिथे वेगळं करायचं आहे का, अजून काही कारण असू शकतील. म्हणजे जे मुके जीव तुमच्याशी काहीच बोलू शकणार नाहीत आणि फाईटही करू शकणार नाहीत, त्यांच्या जीवावर हे राजकारण करणं कितपत योग्य आहे. सुषमाताई, मग कबूतरखाना ठेवायचा की काढायचा, तुमचं मत? मला असं वाटतं की महापालिका आणि या सगळ्या लोकांनी मुळात कबूतरखाना हा काही जिवंत चालत्या बोलत्या माणसांचं ठिकाण नाहीये की त्यांना तुम्ही नोटीस दिली, सांगितलं आणि ते निघून गेले. तो एक नैसर्गिक अधिवास आहे आणि असा नैसर्गिक अधिवास हलवताना मला वाटतं पक्षी तज्ञ,
किंवा एकूण या क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत, राजकारणी लोकांनी त्यावर मतं व्यक्त करण्यापेक्षा जी माणसं वर्षानुवर्ष पक्षीतज्ञ म्हणून किंवा या सगळ्या क्षेत्रात काम करतात अशा लोकांची मतं घेणं जास्त गरजेचं आहे. जी सुषमाताई, आताच आमच्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे देखील जोडले गेले होते आणि त्यांनी हे म्हटलंय की कबुतरांमुळे खरंच आरोग्याला तसा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे जैन समाजाने जी घेतलेली भूमिका आहे ती कुठेतरी आडमुठी आहे. काय वाटतं यावर? नाही, आता मनीषा कायंदे सत्तेत आहे आणि आमदार वगैरे झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही काही ना काही काम दाखवणं गरजेचं आहे. आपण काहीतरी फार मोठं काम करतोय असं दाखवलं तरच ते काहीतरी पॉलिटिकल रिलेव्हन्स टिकून राहावा लागेल ना. एरवी राज्यामधले जे अनेक प्रश्न आहेत की ते अतिशय महत्वाचे आहेत की म्हणजे आता पुण्यातला जो 3 मुलींचा प्रश्न होता, पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांच्याशी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली, तर त्यांचंही आरोग्य, त्यांचं सामाजिक आरोग्य, ह्या सगळ्या प्रश्नांवर मनीषा कायंदे व्यक्त होऊ शकल्या असत्या किंवा त्यांच्या पक्षाच्या बायकाही, परंतु त्या त्याच्यावर व्यक्त होणार नाहीत. कारण राजकारण करण्यासाठी त्यांना मुद्दे हवे आहेत, तर त्यांनी करो बापडीचं. काय मला काही त्यात फार इंटरेस्ट वाटत नाही. जी, मात्र सुषमाताई, एकीकडे न्यायालयानं कबूतरखाने हटवण्याबद्दल आदेश दिले असताना आता या कबूतरखान्या संदर्भातच किंवा त्याच्या समर्थनार्थ हे असं आंदोलन करणं योग्य आहे का? नाही, आपण योग्य आहे का नाही यावर मी म्हटलं की राजकीय लोकांनी बोलण्यापेक्षा या संबंधाने जी मतं आहेत ती त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मतं नोंदवावीत. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं म्हणजे अगदी भाजप प्रवक्त्यांना न्यायाधीश करण्यापर्यंतच हे जे गलिच्छपणा चाललेला आहे हा कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की ही जागा कुणाला हवी आहे का, या जागेवर कुणाचा डोळा आहे का? कारण अत्यंत हार्ट ऑफ द सिटी मधली जी जागा आहे ती जागा जी की अरबो खरबोची जागा आहे, त्या जागेवर काही कुणाला तरी एस्टॅब्लिश करायचंय आणि ती जागा आता रिकामी करून हवी आहे म्हणून जर हे सगळं चाललं असेल तर ते वाईट आहे. कदाचित मनीषा कायंदेंनाही ते माहीत नसावं, मनीषा कायंदे अज्ञानाच्या बळी ठरत असतील, तेही सांगता येत नाही. जी जी, सुषमाताई, खूप धन्यवाद. तुम्ही या संदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. वेळेअभावी तुम्हाला थोडंच थांबवते. धन्यवाद. तर वेगवेगळे मतप्रवाह या कबूतरखान्यासंदर्भात आपण ऐकले आहेत. एकीकडे कबुतरांमुळे श्वसन विकार होतात असं मनीषा कायंदेंचं म्हणणं आहे, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या त्या नेत्या, आणि त्यांनी हे म्हणणं मांडलेलं आहे. दुसरीकडे कबुतरांवरून राजकारण करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. 2 मतप्रवाह राजकारणात देखील या कबूतरखान्यावरून पाहायला मिळत आहेत. मात्र जैन बांधव सध्या चिडलेले आहे आणि या कबूतरखान्यावरचा वाद आता पेटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची कारवाई विरुद्ध जैन बांधव असा वाद हा सध्या पाहायला मिळतोय. हातात पोस्टर घेत जैन समाजातील महिला देखील रस्त्यावर उतरलेल्या आहे. पुरुषांनी देखील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. तर मध्यरात्री जी कारवाई करण्यात आली होती, कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती, बांबू उभारून हा संपूर्ण परिसर बंदिस्त करण्यात आला होता ज्या ठिकाणी कबूतर होते. आणि त्याच कारवाई विरोधात आता जनभावना उमटतायत आणि विशेषतः जैन समाज या विरोधात आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि कबूतरखान्यात उतरलेला आहे. जी प्रशासनानं या ठिकाणी एक ताडपत्री टाकलेली होती बांबू उभारून, ती देखील उखडवून टाकण्यात आलेली आहे. ही सर्व परिस्थिती पोलीस हाताळत आहेत. पोलीस या सर्व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात जैन समाज या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतोय. ही संख्या वाढतेच आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी कमी आंदोलक होते आणि त्या प्रमाणात आता आंदोलकांची संख्या वाढलेली आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आमच्यासोबत भाजप प्रवक्ते अजित चव्हाणजी जोडले गेले आहे. अजितजी, तुम्हाला काय वाटतं? कबूतरखान्यावर एकीकडे न्यायालयाचा निर्णय येतोय आणि त्याच निर्णयाविरोधात आता हे आंदोलन होत आहे. नाही, मला असं वाटतं याच्यामध्ये समन्वय केला गेला पाहिजे. जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की मुंबईत आपण अत्यंत दाटीवाटीच्या परिसरामध्ये आपला रहिवास आहे. या कबुतरांच्या विष्ठेतून, त्यांच्या पिसांमधनं श्वसनाचे रोग पसरतात. हे न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं सुनावणी झाली
त्यात हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आपल्याला डॉक्टर सांगत होते, आपल्याला सामाजिक संघटनेत वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करणारे कार्यकर्ते सांगत होते, ते न्यायालयामध्ये देखील स्पष्ट झालंय. माननीय न्यायालयाने तसा आदेश मुंबई महानगरपालिकेला दिलेला आहे. आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. मला असं वाटतं कुठलीही धार्मिक भावना किंवा भूतदया ही आहेच, पण लोकांना त्रास होऊ नये याचंही आपण भान ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यातनं जो तोडगा काढलेला आहे तो अतिशय चांगला आहे असं मला वाटतं. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये दोन्ही बाजूचा म्हणजे न्यायालयाचा देखील अवमान होणार नाही याची काळजी घ्या असं सांगितलंय. आणि लोक येतात दिवसभर तिथे दाणे घालतात, त्यापेक्षा एक प्रकारे आपण ज्याला कंट्रोल फिडिंग म्हणूया की कंट्रोल फिडिंग तिथं दिलं गेलं पाहिजे. अनेक वर्षांची सवय त्या पक्षांची आहे, ती देखील आपण समजून घेतली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं प्रशासन न्यायाच्या आदेशाचं पालन करतंय त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आपण सुज्ञ नागरिक आहोत, त्यामुळं मला असं वाटतं की सर्व मंडळींनी यामध्ये प्रशासनाची अडचण देखील समजून घेतली पाहिजे. जी अजितजी, मंत्री लोढांनी देखील यात सुवर्ण मध्य काढावा अशी मागणी केली होती आणि त्याचनुसार काल चर्चा देखील झाली आहे. आणि मग त्याच पार्श्वभूमीवर आता या जैन समाजाला समजूत घालण्याची देखील एक कुठेतरी गरज आता जाणवते, कारण मोठ्या प्रमाणात जैन बांधव रस्त्यावर उतरलेले आहे. त्यामुळे आता कुठेतरी दोन मतप्रवाह या ठिकाणी पाहायला मिळतात. नाही, माझा या गोष्टीवरती गाढ दृढ विश्वास आहे. जैन समाज हा या देशामधला असा समाज आहे की जो समाज देशामधल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अत्यंत व्हायब्रंट असतो. आणि त्यामुळे मी एक आवाहन करतो की आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन जैन मुनींचं आहे, जैन साध्वींचं आहे. त्यांनी देखील या विषयामध्ये मार्गदर्शन केलं पाहिजे, समाजाला आवाहन केलं पाहिजे आणि सुवर्णमध्ये याच्यामध्ये काढला पाहिजे की निश्चितपणे भूतदया असलीच पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, मला असं वाटतं जैन समाजामधले सगळी मोठी मंडळी, सगळे जे धुरीण आहेत ती सगळी मंडळी कायदा पाळणारी आहेत. आणि याच्यामध्ये आमच्या पूज्य जैन संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे, समाजाला आवाहन केलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये. खरं तर तो होणार नाही, कारण जैन समाजाची निदर्शनं या संदर्भामधली कधी आपण जर बघितलं तर देशात इतिहास आहे की अत्यंत शांततामय मार्गाने असतात. माझंही जैन समाजामधल्या सर्व बंधू भगिनींना एक आव्हान असं आहे की भूतदयेचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, लहान बालकं, आजारी व्यक्ती यांना दम्याची ढास लागते, या सगळ्यामुळं हे गंभीर आहे. त्यामुळे या भूतदयेमध्ये आपले आसपासचे जे लोक आहेत ते देखील येतात. त्यामुळं जैन बांधवांनी याचा विचार केला पाहिजे आणि ते करतील, कारण जैन समाज तेवढा समंजस समाज आहे आणि जैन समाजामधल्या आमच्या सर्व पूज्य संतांनी यामध्ये समाजाला आवाहन केलं पाहिजे अशी मी त्यांना प्रार्थना करतो. जी अजितजी, मात्र काल झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पुढे प्रशासन किंवा शासन कशा प्रकारे या संदर्भात पाऊल उचलेल असं तुम्हाला वाटतं? बघा, आदेश न्यायालयाचा आहे, त्यातही राज्य सरकारनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये अत्यंत ज्याला आपण असं म्हणूया की सगळ्यांना मान्य होईल अशा पद्धतीची भूमिका मांडलेली. कंट्रोल फिडिंग तिथे केलं पाहिजे, त्यामुळे पक्षी काही उपाशी मरणार नाही. पण ज्या पद्धतीनं अनेक वर्ष आपण या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस पक्षांना दाणे टाकण्याचं काम करत होता, ते थांबलं पाहिजे. शेवटी आपण समाजामध्ये राहतो, न्यायालयाचे आदेश पाळणं हे आपल्या सगळ्यांवरती बंधनकारक आहे. त्यामुळे काही धार्मिक भावना असतील, बाकी इतर काही समज असतील, त्यांचा निश्चितपणे आदर आहे. परंतु याच्यामध्ये राज्य सरकारची इतकी समंजस भूमिका जर असेल तर सर्व सभ्य नागरिकांनी त्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या या समन्वयाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे, ते आपल्याला अनिवार्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये फार भावनिक मुद्दा न करता आपण प्रॅक्टिकली याचा विचार केला पाहिजे, न्यायालयाच्या आदेशाचं पालन देखील झालं पाहिजे. अगदीच. अजितजी, धन्यवाद, तुम्ही या संदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी.
तर दादरमधील कबूतरखान्यावरून आता वाद पेटलेला आहे. उच्च न्यायालयानं कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. तर महापालिकेनं न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र या अंमलबजावणीनंतर मुंबईतल्या जैन समाजानं याचा विरोध केला. पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांचे हे आदेश म्हणजे जैन समाजासमोर झुकणं असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. उच्च न्यायालयानं कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते.